जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. मांडवच्या दारी पाणी कशाचं तू मला हळदीचं उंबला मारुती राजा तुम्हाला हळदी माग गारदी राजा. हळद लावायच्या अगोदर देवाच्या समोर विडा ठेवत असतात आणि तोच विडा घेऊन हळद लावण्यासाठी चौरंगावर बाहेर. तर त्याच्या अगोदर शाल वगैरे आहे ते अंगावर द्यायची असते. मी खांद्यावर दिली होती, पण परत तिच्या काकून सांगितलं पल्लवीच्या की डोक्यावरून वरून दे, कारण तिथे निवर्गाय वगैरे जे काही आहे ते द्यावं लागतं, तर ते दिसायला नाही पाहिजे. खूप छोटे छोटे व्हिडिओ काढलेले आहे. पूर्ण व्हिडिओ काढणं काही शक्य झालं नाही, त्याच्यामुळे जसं शक्य होईल अगदी छोटा पूर्ण लग्नाचं जे आहे नवरी घरी येईपर्यंत सर्व एकाच व्हिडिओमध्ये आहे. या कमीच व्हिडिओ काढलेला आहे मी. इथे चौरंग वगैरे टाकलेला होता आणि त्याच्यावर स्वस्तिक किंवा असं चौकोन पण काढतं कोणी, तांदळाने काढलेला आहे. त्यानंतर तो विडा जो आहे तो इथे ठेवतात आणि हाच विडा परत बाहेर पण जिथे हळद लावल्या जाते, म्हणजे ते पाणी वगैरे असतं तिथे पण हाच विडा नेतात. तर आता इथे सुरुवात होते ती हळद लावण्याची जी सुरुवात असते तर ती ज्यांच्या हातचं देऊक असतं त्यांच्या हाताने. तर देऊक तिच्या ताईच्या सून होती, चुलत तिच्या हात होता, त्याच्यामुळे तिने लावली पहिली हळद. त्यानंतर मग बाकीचे लावतात.
झाडल्या पुरी काय उभे राहिले तुम्ही दोघं जण नाचा ना हो लावलं वाजन झालं का चला हळद लावून घ्या तिला पाहून मध्ये सर्व कार्य समाधान समोर बघायचं विचारा नक्षत्र दिसल्या का म्हणा तुम्हाला दिसतील ना मग तुम्ही काय मागायचं हेलिकॉप्टर का मग अरे बापरे बापरे मला सांगायचं तर कान पडायचं घे बाबा अंगठी घे फोन मागायला पाहिजे तयार भैया सुपारी खाली करून दे फोकस राहतो तुला अमोल भाऊ हाता समोर हातात घालून हा बघा इकडं माय अमोल एक नजर इकडं समोर पाय पाठीमाग पलाश शपथ कश्यप काराग्र मस्तक रुद्र रुद्र घोर केतु ओम केतु नमः दोन्ही हजार सोडले
अजिबात सोडू नको लवकर. मी इकडून नाही तिकडून उजव्या हाताने सोडणं लागतं डाव्या डावाच हाताने डावाच हाते धरताच येत नाही. आज अंगठा घालून नको घालू द्यायचा. असं घालायच्या. किती झालं? ही दुसरी वेळ आहे ना. फक्त बांगडी नाही सोडू नको ना. सोडायची नाही आता तिसरी वेळ सोडू. तीनदा झालं का? सुपारी बारीक घ्यायची. नाही नाही सोडायची नाही. सोडायची नाही. सोडायची नाही. नाही सोडायची नाही. सोडायची सोडायची नाही. नक नका लागू दे. आता सोडू नको पल्लवी. सोडू नको आता. नाही नाही सोडायची नाही. सोडायची नाही. नाही सोडायची. सोडू नको पल्लवी. नाही नाही. तू सोड बाई दोन्ही हाताने. दोन्ही सोडा लागतं. नाही पक्की गाठ आहे ती. सूटगाठ नाही मारेल का? सूटगाठ का? सूटगाठ सोडून घे. सुटली का? ते दुसरं पण सोडून घे. सुटगाठी त्याची. घ्यायला मी स्वयंपाक करते. मला वर्ग सांभाळल्याशिवाय स्वयंपाक नाही वर. दे नंतर सगळं. हे नुसतं हे करून दे ना खाली. झालं का? टाकणं त्याच्यात. जर का व्हिडिओ असं करायचं नाही. असं व्हिडिओ फक्त लागू देऊ नको. घाल उठ बसा. जास्त खालीवर सासरी राहिल्यानंतर जेव्हा मुलगी पहिल्यांदा माहेरी येते तर त्याला वाट मोकळी करणे म्हणतात. प्रत्येक भागातल्या पद्धती वेगळ्या असू शकतात. ती घरी आलेली होती. आम्हाला यायला संध्याकाळ झाली तर मी पण गेलेली होती सोबत. त्याच्याचमुळे तिकडचे सुद्धा काही व्हिडिओ काढलेले होते. तर घरी आल्यानंतर जे पाणी
आणि पोळी उतरवण्याची पद्धत आहे ती आई करत होती इथे. अगदी दिवस माळवायच्या टायमालाच आलो होतो आम्ही, संध्याकाळच झाली ती. तर ते ताईने आणलं, हळद कुंकू लावलं. त्याच्यानंतर जे पोळी आणि पाणी आहे ते आईला सांगितलं तिनं कसं करायचं. तर म्हणजे ह्या काही जुन्या पद्धती आहे ते असं पाहिल्यानंतरच आपल्यासुद्धा लक्षात येतात की कशा पद्धतीने काय करायला पाहिजे ते. तर ताईला काही ते समजत नव्हतं कसं करावं. तर पाण्याचा तांब्या आणि जी पोळी ती सोबतच घेऊन या पद्धतीने करायचं असतं. तर हा पूर्ण लग्नाचा व्हिडिओ, एकच व्हिडिओ तयार केला. तो कसा वाटला कमेंटमध्ये